नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये वल्लरी मात्र आता उदयकांतला म्हणते की मी पैशाची सोय करत आहे, प्लीज तुम्ही लक्षात घ्या आणि मला समजून घ्या, मी तुम्हाला पैसे देते. उदयकांत तिला धमकावतो, तुझ्याकडे शेवटचे 48 तास आहेत आणि जर 48 तासामध्ये मला ते पैसे नाही मिळाले तर मात्र तू पत्रकार जी काही श्रीकांत धुमाळ सोबत रमाकांत राजशिर्के यांच्या विरुद्ध जो काही रचलेला कट आहे तर तो अख्ख्या जगासमोर मी आणेल, हे लक्षात ठेव. त्यानंतर आता इकडे ईश्वरी मात्र डायरेक्ट समोर मात्र त्या श्रीकांत धुमाळाला फोन करते आणि श्रीकांत धुमाळाला फोन करून म्हणते की जी काही तुम्ही मागे न्यूज अगदी केली होती, ती जी न्यूज व्हायरल झाली होती इंदोरची रमाकांत राजशिर्के यांची आणि आता सुप्रिया देसाई यांची, त्यामुळे आता त्या बाईची मुलगी मी बोलत आहे, ज्या बाईच्या विरोधात तुम्ही जे काही कारस्थान केलं होतं आणि त्या जे काही त्या न्यूजबद्दल माहिती आहे ती लवकरात लवकर आम्हाला मिळायला हवी. कारण हे जे काही कारस्थान म्हणजे हे जे काही कोणी केलं होतं त्या बाईने, त्याची सगळी डिटेल्स माहिती आम्हाला हवी आहे. अर्णवसुद्धा आता फोनवर बोलत असतो, या सगळ्यामागे नक्की कोण आहे हे मात्र आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे, त्यामुळे जी काही माहिती असेल ती लवकरात लवकर आम्हाला द्या. न्यूजबद्दल जे काही डिटेल्स आहेत ना तर ते आम्हाला हवे आहेत, त्यासाठी तुम्ही आम्हाला येऊन भेटा, आम्हाला हवे तेवढे पैसे आम्ही तुमच्या घरी येऊन पोहोचवतो. तेव्हा आता हा श्रीकांत धुमाळ खूपच घाबरलेला आहे. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.